दिल्ली विधानसभा निवडणुकीची घोषणा 5 फेब्रुवारीला मतदान आणि 8 फेब्रुवारीला मतमोजणी। महाराष्ट्रामधील ईव्हीएमवरचे विरोधकांचे सर्व आक्षेप केंद्रीय मुख्य निवडणूक आयुक्तांनी फेटाळले। ईव्हीएमची प्रक्रिया पूर्णपणे पारदर्शक असल्याचं स्पष्टीकरण। राजीनामा दिलेला नाही, मंत्री धनंजय मुंडेंनी राजीनाम्याची चर्चा फेटाळली। मंत्रिमंडळ बैठकीमध्ये घेतला सहभाग। धनंजय मुंडेंचा राजीनामा घेतला जात नाही तोपर्यंत लढा सुरूच ठेवणार। संभाजीराजे छत्रपतींची आक्रमक भूमिका, तर नैतिकतेला धरून राजीनामा द्यायला हवा, सुप्रिया सुळेंची मागणी। संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा तपास ही धूळफेक, संजय राऊतांचा आरोप। खटला बीडच्या बाहेर चालवण्याची आणि बीडमधलं पोलीस खातं बरखास्त करण्याची मागणी। सरपंच हत्या प्रकरणी हायकोर्टामधील याचिका प्रलंबित ठेवण्याची देशमुखांच्या भावाची विनंती। तपास यंत्रणेला वेळ देण्यासाठी तुर्तास सुनावणी नको, धनंजय देशमुखांचा आग्रह। विधानसभेत झालं ते विसरा आणि पालिका निवडणुकीच्या तयारीला लागा। मनसेच्या बैठकीमध्ये राज ठाकरेंचे आदेश। विभाग संघटनांना, विभाग अध्यक्षांना संघटना बळकट करण्याच्या सूचना। एचएमपीव्ही विषाणूमुळे घाबरण्यासारखं काही नाही, पण काळजी घ्यायला हवी, राज्य सरकारचं स्पष्टीकरण। मंत्रिमंडळ बैठकीमध्ये एचएमपीव्हीवरती चर्चा। कार्यालयांची सफाई, पिण्याच्या पाण्याची सोय, प्रसाधनगृहांची स्वच्छता। राज्यातल्या प्रशासनाला मुख्यमंत्र्यांचं 100 दिवसांचं टास्क। जिल्हाधिकारी, महापालिका आणि पोलीस आयुक्तांसोबत व्हीसीद्वारे संवाद। 1 एप्रिलपासून राज्यामधल्या सर्व वाहनांना फास्टॅग अनिवार्य। राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये निर्णय। सरकारी कारभार गतिमान करण्यासाठी नियमावली सुधारण्याचा निर्धार। छत्रपती संभाजीनगरमधला ऑनर किलिंगचा थरकाप कॅमेरामध्ये कैद। भावानं बहिणीला डोंगरावरून ढकललं, बहिणीला मारून येताना भावाचा व्हिडिओ माझ्या हाती। अभिनेता सलमान खानच्या घराला लावल्या बुलेट प्रूफ काचा। वांद्र्यातील घराबाहेर कडेकोट सुरक्षा, पोलिसांची चौकी सुद्धा तैनात। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।